दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 मोठ्या गिफ्ट मिळणार। दिवाळीचा सण आला आहे। मिडल क्लास बरोबरच सर्वांना GST 0% चे गिफ्ट तर मिळालेच आहे। त्याचबरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुद्धा एक नाही तर एक साथ 3 मोठ्या गिफ्ट ह्या मिळणार आहेत। 3 मोठ्या घोषणा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने केल्या आहेत। चला तर पाहूयात या ऑक्टोबर 2025 मध्ये कोणकोणत्या 3 गिफ्ट केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत। केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या 3 गिफ्टची घोषणा केंद्रीय सरकारने केलेली आहे। चला तर पाहूयात या महत्त्वाच्या 3 गिफ्ट केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या आहेत त्या। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर पाहूयात या 3 गिफ्ट कोणत्या आहेत आणि केव्हा मिळणार आहेत। सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे 8वे वेतन आयोगामागचे। 7वे वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झालं होतं। आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि वेळ आली आहे नवीन वेतन आयोग लागू करण्याची। नवीन आयोगाची घोषणा किंवा गठन हे 1.5 ते 2 वर्ष पहिले केले जाते, कारण वेळेवरती शिफारस लागू व्हायला हवीत। त्यामुळे सरकार ऑक्टोबरमध्ये टर्म ऑफ रेफरन्स म्हणजेच TOR जारी करू शकते आणि अधिक रूपमध्ये 8वे वेतन आयोगाचे निर्णय घेऊ शकते। त्यानंतर ही झाली पहिली घोषणा। त्यानंतर सर्वात महत्त्वाची पहिली घोषणा 8वे वेतन आयोगासंदर्भात होती। त्यानंतर दुसरी घोषणा आहे ती म्हणजे महागाई भत्ता म्हणजेच DA मधील 55% कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून लागू झालेला आहे। आता डिसेंबरमध्ये दुसरी किस्त म्हणजे दुसरा इन्स्टॉलमेंट लागू होणार आहे। AICPI म्हणजे महागाई सूचक म्हणजेच DA 3% पर्यंत वाढू शकतो। म्हणजेच आतापर्यंत DAचं स्ट्रक्चर होते जानेवारी 2024 मध्ये 50%, जुलै 2024 मध्ये 54%, जानेवारी 2025 मध्ये 55% आणि जुलै 2025च्या अनुमतीनुसार आता ऑक्टोबर मध्ये 58% म्हणजेच 3% DA हा वाढू शकतो, DA हायक हा होऊ शकतो। ही झाली दुसरी गिफ्ट। त्यानंतर तिसरी गिफ्ट असणार आहे दिवाळी बोनस। दरवर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिवाळीपूर्वीच दिला जाणार आहे। नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तर घोषित केलेलंच आहे दिवाळीपूर्वी बोनस, परंतु बाकीच्या सर्व जे केंद्रीय कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना हा बोनस जाहीर केला जाणार आहे। दिवाळीपूर्वी हा बोनस मिळणार आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या 3 अपडेट म्हणजेच 3 घोषणा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये केलेले आहेत। सर्वात पहिली 8वे वेतन आयोगासंदर्भातील, दुसरी महागाई भत्ता म्हणजेच DA हाईक आणि तिसरी म्हणजे दिवाळी बोनस संदर्भातील तिसरी घोषणा। या घोषणा ह्या दिवाळीपूर्वी तुम्हाला मिळणार आहेत। हा जो निर्णय घेतला आहे तो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी हा घोषित केला जाणार आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। तुमच्या काही अपडेट किंवा कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद।